मला काय सांगितलं गायचं? 22,000 फायनल काय होईल? मागणी झाली का? पाहता मित्रांनो आजचे बाजार रेट अशा प्रकारचे आहेत. किंमत काय किंमत सांगितली? हा 40,000. मागणी झाली का? कशी झाली? मागणी होती. दूध किती आहे साध्या? 6 लिटर दूध आहे 2 टायमाचं मिळून. आणि खाली काय आहे? वेळ झाली होय. पण तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार तो उपलब्ध आहे. पाहताय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय सांगितलं कालवडीचं? 15,000 मागितली का? 7-8 पर्यंत मागत आहेत. फायनल काय होईल? 9,000 लावले नाही ना? लावलेली आहे पण चेकअप नाही केलं. जर तुम्हाला अशा पद्धतीची कालवड खरेदी करायची असेल देशी गाईचं काष्टी बाजार तो उपलब्ध असतात. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय सांगितलं मामा हिचं गायचं? हा 20,000 सांगितलं. आणि हिचं गिरचं किती दिवस बाकी दिला? टायमिंग किती महिन्याची गाभण आहे? 2.5 महिने. ओके. जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील देशी गायचे बाजार रेट जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय श्रीराम मालक. काय सांगितलं गायचं? 20,000 रुपये सांगितले. मागणी झाली? गाभण आहे का? लावलेली का? पाहता मित्रांनो कालवडी अशी. मागणी झाली कशी झाली? 13-14 हजाराला मागणी झाली. फायनल द्यायची केवढ्याला? 18,000 रुपयाला द्यायची. पाहता मित्रांनो अशा प्रकारची गिर गाई आहे. थोडीशे क्रॉस मध्ये पण खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे. फायनल किती होईल म्हणले? 18,000. काय सांगितलं गाईचं आपल्या? 25 सांगितलं का? हो. कमी होईल ना? मागणी कधी झाली? 18-19 ला मागितली. तर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार तो उपलब्ध आहे. लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. पाहता अशा स्वरूपाची गाई आहे. राम राम. जय श्रीराम मामा. काय सांगितलं हिचं? 35,000. मागणी झाली? कशी झाली? हा पण तुम्हाला मागितली असेल ना 10,000 20,000 25,000 काय? जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर ही गाय उपलब्ध आहे. पाहता अशा प्रकारची देशी गाई आहे. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. नंबर दिल्यानंतर काय होतंय आपला व्हिडिओ संध्याकाळी पडतो आणि गाय विक्री झालेली असते. विनाकारण शेतकऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे काही नंबर देत नाही. पण व्यापारी असेल तर नक्की तुम्हाला नंबर देऊ. अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार तो उपलब्ध असतात. पाहताय ही कालवड सुद्धा विक्रीला आलेली. मालक काय सांगितलं होतं तिचं? काय सांगितलं? हा 15,000. मागणी झाली का? मागितली गेटवर नाही मागितली. आता मित्रांनो देशी गाई तुम्हाला खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार तो उपलब्ध असतो. मालक मागणी झाली? कशी झाली? 25,000 झाली का? किती वेताची आहे? पाहता मित्रांनो अशा प्रकारची देशी गाई खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू. काष्टी बाजारात या आणि अशा पद्धतीची गाय खरेदी करा. काय सांगितलं हिचं? 20,000. बाकडे का? किती महिन्याची? 3 महिन्याची. नंबर सांगा. 98-67-69. मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. पहिलवान जय श्रीराम. आता तुमच्या दावणीला गेलतो. हा काय सांगितलं हिचं? दूध किती आहे तिला? गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता. नंबर सांगा पहिला. 95 61 95 61 41
75 मित्रांनो, हे व्यापारी त्यांच्याकडे अशा पद्धतीचे गाय उपलब्ध असतात. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. जय श्रीराम तारण शेठ. हो नमस्ते शेठ काय सांगितलं हिचं? कोणची जोडीचं 4 गाय मागतात 2 शेळ्या साहेब मागतात 4 गाय मागतात का? इकडे बघा सगळं या 3 आणि अजून एक कोणती? पाहताय मित्रांनो, या 4 गाय मागतात. कशी मागत आहेत तरी? तरी कशी मागत आहेत? 155 मागते 1,05,000. दुधाची क्षमता काय राहील सारंग शेठ? पाहताय मित्रांनो, 24 लिटर दुधाची खात्री आहे. अशा पद्धतीच्या गायी आहेत. पहिल्या रोई ना? पाहताय मित्रांनो, या अशा पद्धतीच्या गायी आहेत. तुम्हाला खरेदी करायची असेल सध्या तर बाजार रेट सुद्धा भरपूर वाढलेली. दुधाचा आणि बाजार रेट वाढण्याचा काही संबंध नसतो. जनावरे बघून सध्याची परिस्थिती अनुसार किमती आहेत. पाहताय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. तसेच मित्रांनो, योगेश पाटील तागट म्हणजेच भोसले यांच्या दावणीवर आहोत आपण आता. सध्याचे रेट जाणून घेऊ त्यांच्याकडे. जय श्रीराम पाटील, काय सांगितलं गायचं? पाटील, ओ पाटील, काय सांगितलं लाल गायचं? लाल गाईचं 22,000 22,000 सांगितलं. फायनल काय होईल? 18. दुधाची काय क्षमता आहे तिची? 9-10 लिटर दूध देईल. तिचं काय सांगितलं? 22 फायनल. पाहता मित्रांनो, या गायचे 22,000 फायनल सांगितलं. हिचं काय सांगितलं? 18,000 फायनल. दूध किती आहे सध्या? वेळेले आहेत ना सगळ्या? वेळलेले आहेत का? पाहता मित्रांनो, अशा प्रकारचे बाजार आहेत. काय सांगितलं हिचं? फायनल काय होईल? 27 का? दूध किती आहे सध्या पाटील? काल आलेली होईल. हा, हिच काय होईल तिचं? 26,000. पाहताय मित्रांनो, बाजार रेट अशा प्रकारचे. पाटील नंबर सांगा. 97 तर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील, पाटील यांच्याकडे भरपूर गाय उपलब्ध असतात. काय सांगितले किंमत? किंमत 30 फायनल काय? 29 हा, हिचं 7,000 55 पाहिजे. 55 फायनल. मित्रांनो, तुम्हाला एचएफ गाय खरेदी करायच्या असतील किंवा थोड्याशा क्रॉस मध्ये तर पाटील यांच्याकडे उपलब्ध असतात. पाहताय अशा पद्धतीच्या गायी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. जय श्रीराम मित्रांनो, आज आपण शहाजी पाटील भोसले यांच्या दावणीवर आलो होतो आणि त्यांच्याकडून सध्याचे रेट जाणून घेणार आहोत. जय श्रीराम पाटील, आज किती आहेत आपल्याकडे पाटील? 7-8-9 आहेत. सध्याची परिस्थिती कसं काय बाजारची? जरा दुधाचं बाजार वाढायचं म्हणतात म्हणून थोडस बरं वाटायला लागलं. बरं वाटत म्हणजे बाजार हलण्याची शक्यता आहे. लोकांकडे खायला नाही त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. ज्याला खरेदी करायची पण त्याच्याकडे खायलाच नाही, अशी काही अडचणी येऊ शकतात. बरोबर, 100% सध्या बाजार हा त्रासाच आहे. त्रास आहे. किती आहेत आपल्याकडे आज? 10. पाहता मित्र, पाटलांकडून आज 60,000पासून 1 लाखापर्यंत गायचे. पुढल्या आठवड्यात वाढतील का बाजार? 15 तारखेनंतर पेपरला आलं, काय नक्की काय सांगता येतं. दुधावर गायच्या रेटवर काय अवलंबून नाही सध्या, जनावरांच्या आहारावर अवलंबून. मित्र, तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यातच शहाजी पाटील भोसले यांच्याकडे शेलक्या गायी उपलब्ध असतात. ज्यांना दुधाचा व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी खास गायी उपलब्ध असतात. पाहतोय या अशा प्रकारच्या गायी आहेत. समोर आल्यानंतर कमी जास्त होतं व्यवहाराचं, पण सध्याची परिस्थिती 60,000पासून लाखापर्यंत आहेत.